बोलतात. पण तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे ना तो माझ्याही मनात आहे, पण त्याचं उत्तर त्यांनी आपल्याला सांगून ठेवलंय. म्हणजे कधी सांगितलंय? म्हणजे त्याची गाथा घ्या. पहिल्यांदा सुचिरभूत व्हा, गाथा घ्या, गाथा वाचा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या गाथ्यात तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे. महाराजांनी गाथा वाचायला घेतला. अर्थात काय अडचण होती महाराजांची? धर्मावर आलेलं संकट. त्याचं निर्धारण कसं करायचं हा प्रश्न होता छत्रपतींच्या समोर. महाराज सुचिरभूत झाले. सेवकांनी त्या ठिकाणी गाथेचं त्या ठिकाणी व्यासपीठ मांडलं, गाथा ठेवली. महाराजांनी गाथा वाचायला सुरुवात केली. आणि गाथा वाचत असताना महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की माझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर त्याच्यात आहे. काय उत्तर मिळालं? धर्माचं पालन करणे पाखंडाचे खंडन, हेच क्षमा करणे का बीज वाढवावे. उत्तर मिळालं. गाथ्याच्या रूपाने प्रत्यक्ष तुकोबाराय छत्रपतींशी संवाद साधत होते. मग मला सांगा, त्यावेळेला छत्रपतींशी जर गाथा बोलतोय तो आमच्याशी का बोलू शकत नाही? एवढं मोठं भयानक संकट स्वराज्यावर तत्पूर्वी आलं नाही, त्याच्यानंतरही आलं नाही. इथे एक गोष्टीचा थोडा विचार करा. इथं जर युद्धाचा निकाल थोडा उलटा लागला असता तर कदाचित आज प्रवचन झालं नसतं. हिंदू संस्कृतीप्रमाणे दशक्रिया सुद्धा झाला नसता. आजही तीच परिस्थिती आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये. आता आपलं भाग्य असं आहे, आपल्याला त्या झळा पोहोचलेला नाही. का पोहोचला नाही? कारण महाराष्ट्र ही सुरांची, वीरांची आणि साधू संतांची भूमी आहे. छत्रपतींनी एवढी पुण्याई निर्माण करून ठेवली की आम्ही जिथे राहतो हा सगळा हिंदू बहुल भाग आहे. इथं संख्येने जास्त कोण आहे? हिंदू आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या झळा अजून पोहोचले नाही. पण आज भारत देशामध्ये जर तुम्ही विचार केला, ईशान्येकडच्या 9 राज्यांमध्ये हिंदू काही टक्क्यावर आला. हिंदूचा अल्पसंख्याक झालाय तिथे. आतापर्यंत आपल्या देशाचा अनुमान तुम्हाला सांगतो, 4.5 लाख हिंदू देश सोडून गेले ईशान्येकडच्या 9 राज्यांमध्ये. सुखाने जगू देत नाही त्यांना. एकादशीच्या दिवशी तुमच्या दारात मासाचा तुकडा आणून टाकला जातो. कशी व्रत करणार तुम्ही? आज आसाममध्ये, पश्चिम बंगालमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये दुर्गा पूजेला बंदी घातली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्ट्रॉंग आहे, त्यांनी सांगितलं कोण बंदी आणतो त्यांचं मी पाहतो. आसाम मधल्या मुख्यमंत्र्यांनी शूट अँड साईटच्या ऑर्डर दिल्या. दुर्गा पूजेवर जर कोणी दगडफेक केली, काही केली त्याला तिथं शूट करा, एवढ्या ऑर्डर दिल्या. याची गरज निर्माण झाली. आता तिथलं प्रशासन तसं वागते म्हणून, नाही तर अवघड आहे. मला सांगा, दुर्गा पूजा केल्याने तुमच्या जुळीत काय धंदा पडतो? म्हणजे हिंदूंची पूजा पाठ करायचीच नाही. तुम्ही पुढे रस्त्यात काही कुठाने केले चालतात. आम्हाला आमचं स्वातंत्र्य नाही का? मला सांगा, संख्या वाढल्यानंतर आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे वागता येत नाही. विचार करा, आज जर देशातून पुन्हा 9 राज्य वजा झाली, तिसरा पाकिस्तान होईल. या देशाची जी फायनल झाली ना, तीच मुळात धर्माच्या आधारावर झाली की पाकिस्तानची निर्मिती कशाच्या आधारावर झाली? दिला ना तुम्हाला पाकिस्तान, तिकडे धर्म आहे ना. अरे राहिलेला हिंदुस्थान कोणाचा आहे? हा हिंदूंचा आहे की नाही? मग इथे पण आम्हाला तुम्ही जगू देणार नसेल तर काय उपयोग त्याचा? आज इथे आम्ही सुखाने करतो, याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर 2 छत्रपतींना जाते. संभाजी महाराजांना, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. हे 2 महापुरुष नसते तर काय असतं आमच्याकडे? इथे तुमच्याकडे किती काम नाही होते गेले. त्याच्यातही काही काही नालायक असे म्हणते शिवाजी महाराजांनी मस्त केलं, शिवनेरी नाही जनता आला. तुला कान फाटलं पाहिजे. अरे तू ग्रामपंचायतीला डिपॉझिट जप्त होते. शिवाजी महाराजांनी शिवनेरी जिंकला. लायकी आहे का तुझी बोलायची? महाराजांना बोलण्याची आमची लायकी आहे का? एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने राष्ट्रपतीची तुलना करावी का? काय महाराज बरोबर कसं करत आहे? महाराजांनी त्याग काय केला हो? तुमचं काय राष्ट्रासाठी योगदान आहे? काय तुमचं धर्मासाठी योगदान आहे? शिवाजी महाराजांनी शिवनेरी कान फाटला पाहिजे. बातमी 1657 महाराज इथं आले. अख्खी जुन्नरची मोगलाई लुटून नेली. शिवनेरी जिंकल्यासारखाच आहे. जुन्नर आणि शिवनेरीचं अंतर किती आहे? जुन्नर वर्षी आहात ना सगळे, 20 किलोमीटरचं अंतर आहे. मग अख्खी मोगलांची पेट लुटून नेली महाराजांनी. आणि किती लोक आणली होती? 500 लोक होती फक्त. मग जिंकलं नाही शिवनेरी. वरती जाऊन तरी काय मिळणार होतं? खाली मिळलं ते वरती काय दगड.
प्रतीक आहे. तिथूनच आई भावाने दर्शन घेतलं त्यांनी, शिवाय देवीचं तिथूनच दर्शन घेतलं. ज्याचं मी मला समजून घे, मला तुझ्यापर्यंत येता येत नाही, पण तुझ्या चरणाशी आलोय. पायथ्याशी आलो म्हणजे कुठे आलोय? चरणाशी आलोय. मग 1657 500 लोक घेऊन येऊन लोक महाराज जर सगळं लुटून नेतात इथून, महाराज आले नव्हते काही, तर काही जण असं म्हणतात आले, फक्त जन्म झाला होय ते, परत आलेच नाही महाराज. अरे एकदा नाही 3-3 वेळा महाराज इथं आले, पण इतिहास पाहायला, अनुभवला, वाचला तर कळेल ना. आता निस्ता मूर्खपणा सगळं असं आहे. हे काय शोधित असतात लोक, मला काही कळतच नाही. सारखं तिचा फोटो घातला कसं दिसते, काही सापडत नाही. वाचन बंद झालं म्हटलं, जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत वाचणार नाही. लक्षात ठेवा, वाचनामध्ये ती ताकद आहे. अरे हिंदूंच्या साठी आमच्या संप्रदायाने, आमच्या संस्कृतीने एवढं काही निर्माण करून ठेवलेला. 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, 4 वेद आहे, झाले तर संत महंतांचे चरित्र आहे, छत्रपतींचं चरित्र आहे. काय नाही तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. आता पाठीमाग एक साधारण महिन्यापूर्वी, आता पाठीमाग एवढं गोळ्या घातल्या जम्मू काश्मीरमध्ये, धर्म विचारून घातल्या गेल्या, घातल्या गेल्या. मला सांग, मात्र आपल्या हिंदूने भाववाडीने तिकडे जावं का? तरी जाते पर्यटक. बर तिथं जाऊ, तिथं कोण आहे? कोणाची दुकान आहे? हिंदूंची दुकान आहे तिथं, हिंदूंची हॉटेल आहे. 97% मुस्लिम लोक आहेत तिथं, 3% ते बी बाडगे. आपले जे 3% ते बाडगे. आता काय जेव्हाच्या भेटायला कबूल आहे, जाऊ दे, मला कोणी येण्याचं नाही झालं. मला एक सांगा, मला गेल्या वर्षी, माफ करा, गेल्या वर्षी नाही, आठवड्यापूर्वी त्या ट्रेनमधून आलेला एक काका भेटला. काका समोर सांगतो मला, ते रिक्षा चाललं होतं, कपाळाला तिलक होता नारायण महाराजांसारखा. ते म्हणे आप हिंदू आहे क्या? ते म्हणे तो जर तगडा आहे. आपलं काका साधा नाही, तुमच्यासारखा तगडा गडी. हा हिंदू आहे. तो रिक्षावाला म्हणा मी पण हिंदू आहे, पण इलाज नाही माझा, तुमच्यासारखा गण नाही लावू शकत मी. आता इथं बरेच हिंदू आहेत, बरेच काय सगळेच हिंदू आहेत ना, तरी कपाळाला गण नाही. काही घ्यावे का तुम्हाला? पण दम दिलाय का गण लावणे? लाज वाटते आम्हाला हिंदुत्वाची, लाज. कपाळाला हिंदूने तिलक लावू नये ना. व्यासाने भागवतामध्ये स्पष्टपणे सांगितलं हिंदूने तिलक करावा. आता कोणता करावा हे मात्र सांगितलेलं नाही. तुमच्यासारखे खंडोबाचे भक्त असत मस्त पैकी भांडारा लावायचा, तुम्हाला घरी असतात गोपीचंदन लावा. आदिशक्तीचे भक्त असाल एकनाथ शिंदे साहेबांसारखं कुंकू लावायचा. शिवभक्त असाल अष्टगंध लावा, बुक्का लावा. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण काहीतरी लावा ना. बरं मला एक सांगा, कपाळाला तिलक लावल्यानंतर आपलं काही वजन बिजन वाढतं का? काय कपाळाला तिलक लावल्यानंतर काही वजन बिजन वाढतं का? मला सांगा. नाही वाढत ना. लाज वाटते का मला हिंदुत्वाची? गळ्याने गण लावायचं सोडून दिलं, बायाने कुकू लावायचं सोडून दिलं काय? बदल घ्यायचं सोडून दिलं. म्हणून जनाबाई महाराजांनी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, डोईचा बदल आला खांद्यावर. त्याला केव्हा कळालं पुढे आमच्या आशी दिलं तर लोक जन्माला येतील म्हणून. आम्हाला संतांनी पण सांगितलंय ना, नुसतं व्यासाने नाही सांगितलं, संतांनी सुद्धा सांगितलं. तुळशी माळायला गोपीचंदन तिला सांगितलं लावायला. पण लाज वाटते का आम्हाला? आमच्यातलं हिंदूचं गेलं म्हणून मेलो का नाही? त्याचा फायदा असा सर, मला एक सांगतो, तुम्हाला एक सांगतो, लक्षात घ्या. शिवाजी महाराज जेव्हा देहांत झाला तेव्हा संभाजी महाराज दुसरे छत्रपती झाले. माझ्याकडे इतिहास असतो, दुसरं काय नसतं. आणि तुम्ही म्हणले नुसतं संप्रदायावर बोलतो, संप्रदायावर पण बोलतो, पण संप्रदायावर बोलून माणसं सुधरत नाही. ती अशी झालेली अशी. आता गरज आहे माणसं पेटण्याची, आणि माणूस पेटतो फक्त छत्रपतींच्याच विचाराने पेटतो, तसा पेटू शकत नाही. ताकद छत्रपतींच्या विचारामध्ये. तुम्ही एरवी कोणाच्या नावाने बोलला काही फरक पडत नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराज की एवढं म्हणलं का जयकार आपोआप मोकातून बाहेर पडतो. मरगाड्याला मनामध्ये हजाराचं बळ निर्माण होतं. ती ताकद महाराजांच्या नावामध्ये. महाराजांचा देहांत झाला त्यावेळेला संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या संपत्तीची मोजदाद केली. खूप मोठी लिस्ट आहे, या काही लिस्ट सांगणार नाही, दुपार होईल सांगायला. तुम्ही काय बसणार नाही तिथं, मी बसेल, माझा टाइम नाही तेवढा. तुमच्याच तालुक्यामध्ये सलग 12.5 तास कीर्तन करून विश्व रेकॉर्ड निर्माण करणारा माणूस आहे मी, सामान्य माणूस नाही. आणि ती ताकदच मला तिथून मिळते शिवणे.
ती घेता आली पाहिजे हो. आजही त्या मातीत चैतन्य, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे ना. मला खरं सांगा बसलेल्यांपैकी किती जण एवढा मी आता 2 महिन्यात शिवलेलं जाऊन आले. किती लांब आहे तुम्हाला? माझ्या मध्ये जेमतेम 7-8 किलोमीटर असं इथं, कमी भरलं कदाचित मला वाटते 5-6 किलोमीटर असं. आम्ही जर एवढं लांबून येतो, तुम्हाला इथे लावत नाही का? आम्हाला किंमतच कळली नाही. राजा आमच्या, आम्ही फक्त शिवजन्मभूमी, आम्ही कुठले खरं सांगू तुम्हाला नारायण, तुम्ही किती लांब पुढे जा, तुम्ही गोडच सांगितलं तरी लोक ओळखणार नाही. फक्त शिवजन्मभूमी म्हणा, अमेरिकेत ओळख तुमची निर्माण म्हणून ऑटोमॅटिक. ही ताकद आहे, ओळख किती एवढी मोठी. या मातीचं स्वाभिमान सांगू तुम्हाला, शिवाजी महाराजांची कीर्ती सांगतो तुम्हाला. आता मागच्या वेळेला जी शिवजयंती झाली ना 19 फेब्रुवारी, तुम्ही आम्ही केली असेल, काही नवल नाही, काय आम्ही म्हणजे काय उपकार नाही केले शिवाजी महाराजांना. महाराष्ट्रात झाली असेल, हिंदुस्थानात झाली असेल, आग्र्याला झाली असेल, पण जगातल्या 117 देशात राजाची जयंती साजरी झाली. हा या मातीचा सगळ्यात मोठा गौरव आहे, सगळ्यात मोठा गौरव आहे. काय पैशाने राजाची जाऊन 350 वर्ष झाली. आज जगातले 117 देश त्यांच्या चरित्राचा आदर्श घेत जातो. आणि काय काय आमच्याकडे काय करतोय आम्ही? आमच्या मुखातून फक्त 19 फेब्रुवारी शिवजयंती आली आणि शिवजयंती नंतर काय उरलेले 364 दिवस काय? आज देशाची परिस्थिती एवढी बेकार आहे, जवळपास 80% हिंदू गाफील, सगळे कुंभकर्ण झाले. न्यायालय कायम प्रॉब्लेम आहे, कायमचा झोपावं लागेल जर जागा नाही झाला. परिस्थिती आज तशी. काय तुमच्या स्वसंरक्षणासाठी काय व्यवस्था आहे तुमची? काय व्यवस्था आहे मला सांगा. आता इथे साधारण अरे त्यांच्या 10 जण चाकू सोरायलो, काय व्यवस्था आहे तुमच्या? काठी आहे का? काठी काठी आहे तुमच्या घरात? काय मला सांगा ना. वयन करा कुठं ती गेली, आता कुठे मशीन आली, काय तुमच्याकडे काय आहे का तुमच्याकडे व्यवस्था? गंजीच्या मोहम्मदाने 16 वेळा सोपे सोमनाथाची लूट केली. किती सुधारलो आम्ही, किती बोध घेतला, इतिहासाचा बोध घ्या ना. आज आम्ही मंदिराचे कळस, सोन्याचा कळस, दरवाजाला चांदीची मखर, सोन्याची मखर, सुरक्षेसाठी काय? ते लुटून न्यावं यासाठी व्यवस्था काय? लुटून नेण्यासाठी व्यवस्था करून ठेवली तुम्ही. सोन्याचा कळस आणि तिथं शिडी लावून ठेवली, जा शिडीला चढून जा घेऊन. असे व्यवस्था आहे ना गाव, सोन्याचा कळस लावलाय गावात आणि त्याला शिडी लावून ठेवली. या अर्ध्या रात्रीला तुमची शिडी चढून सोन्याचा कळस काढून दिला, काय करणार आहे गावाला? बरं काय तुमच्या मंदिरात सुरक्षेची व्यवस्था आहे? मंदिरावर जर घाला आला, काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? कितीतरी मंदिर उद्ध्वस्त झाली. आजही हिंदुस्थानात आज मंदिर उद्ध्वस्त होतात. तुमच्याकडे होत नाही का? होत नाही तुम्ही हिंदू बहुल भागात आहात म्हणून, आणि याची सगळी पुण्य छत्रपतींची. मी सांगत होतो की स्वराज्याच्या संपत्तीची मोजदाद झाली, त्याच्यामध्ये एकच घटक सांगतो. स्वराज्याच्या खजिन्यामध्ये 200 खंडी गोपीचंदन होता. किती होता? 200 खंडी. कशासाठी ठेवला होता? कशासाठी ठेवला होता? महाराजांना किती वेळा दिवस होतो? 10 वेळा महाराजांनी जरी गंध लावला तर संपलं असतं का महाराजांना? 200 खंडी गोपीचंदन यासाठी ठेवला होता. त्याला माहित होतं आमच्या संतांनी सांगितलंय तुळशी माळेला गोपीचंदन टिळा लावता म्हणजे माझ्या स्वराज्यातल्या प्रत्येक हिंदू नागरिकाला टिळा लावण्यासाठी तिलक कमी पडला नाही पाहिजे. इतकं बारकाईने नियोजन करणारा राजा होता. आणि संप्रदायाच्या बाबतीत काही लोक म्हणे शिवाजी महाराजांचा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही, मग तुला आणला पाहिजे. काय संबंध नाही? त्यांचे गुरु कोण? तुकाराम महाराजांना गुरु मानता ना, मग शिवाजी महाराजांचा वारकरी संप्रदायाचा संबंध नाही कसा? त्यांचा गुरु जर वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी आहे, तुका झाला असेल कळस, मग कळसाच्या स्थानामध्ये जो ज्यांनी स्थान निर्माण केले ते त्यांचे सद्गुरू आहे. तुम्ही वारकरी संप्रदाय समज नाही. त्यांनी वारी केली, तू बघायला होता का? तू गेला का वारीला कधी? तू पंढरीच्या वारीला गेला कधी? सामान्यांचा सोडा ही तपासणारे हरणखोर सुद्धा जाती नाहीत वारीला. बरोबर का? चुकीच आहे. किती दाखवून देऊ तुम्हाला? तरी महाराज घेता का तारीख?
तारीख देणाऱ्याला हल्ला पाहिजे. आणि अजून इतका हलकटपणा समाजात निर्माण झालाय. हिंदू कीर्तनकार मेले काय म्हणून मुसलमान कीर्तनकार बोखाडी आणले आणि त्याने खोटं सांगायचं इतिहास महाराजांचा. मुसलमान कीर्तनकार तो गावात आणि त्याला पहिला हल्ला पाहिजे. त्याने पहिले त्याच्या मशिदीत एक कीर्तन करून यावं, मग यावं आमच्याकडे करायला. का आमच्याकडे आमच्या संप्रदायाचे मेले का सगळे? तुम्हाला आमच्या संप्रदायाची गरज आहे धर्म शिकवा ना. तुमच्या घरात माल आहे का? तुम्ही पंढरीची वारी केली का? तुमच्या घरात ग्रंथ आहे का? तुमच्या घरात पांडुरंगाचा तसबीर तरी आहे का? तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र सांगा, तुमच्या घरी शिवजयंती होती का? महाराजांचे 35 अंगरक्षक मुसलमान होते. जर यादी सांगा ना, जरा 32 कोण कोण होते, नाही मी हिंदू किती होते ते सांगतो. अंगरक्षकाचं काम काय असतं? ज्याचं अंगरक्षक म्हणून काम करताय ना त्याच्या जीवावर आलेलं संकट आपल्यावर घ्यायचं आहे का? एखादं नाव मुस्लिम समाजाचं तर त्याने महाराजांच्या अंगावरचं संकट आपल्या अंगावर घ्यायचं. एक नाव सांगा मला, नाही नको एकच सांगा, 32 बोलू द्या. असं खोटं सांगणार तुम्ही बोलवायचं. चाललंय कुठं आमचा आमचे ते कट्टरता गेले का? पुढे गेला छत्रपतींचे विचार. अजून पुन्हा छत्रपतींना सेक्युलरिटी दाखवण्यात येतात. आपले सगळे हिंदू दुर्दैवाने हिंदू सेक्युलरिटी दाखवतात महाराजांना. महाराज सेक्युलरवादी नव्हते, ते कडवट हिंदुत्ववादी होते. म्हणून त्यांनी निष्ठ स्वराज्य नाव नाही दिलं, हिंदवी स्वराज्य नाव दिलं. लक्षात ठेवा, हिंदवी स्वराज्य. त्याला माहित होतं आमच्यातून वेळानंतर पुढे असं सूर्याची पिसाळाची अवलादी निघते आणि ते सांगतील महाराज सेक्युलरवादी होते. लोकांचं ऐकायचं का त्यांच्या मुलांनी सांगितलेलं ऐकायचं? मला सांगा. शिवाजी महाराजांच्या मुलाचं जबाब सत्य मानायचे का लोकांच्या मानायचे? संभाजी महाराजांचा आत्ता युट्यूबला गुगलला सर्च करा, संभाजी महाराजांचं एक कानपत्र आहे, त्याच्यामध्ये पूर्वजांचा उल्लेख केलाय. त्याच्यामध्ये महाराजांच्या बाबतीत ते स्पष्टपणे शब्द वापरतात. माझे वडील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षित. माझे वडील म्हणजे म्लेच्छांचा क्षय हस्त करण्याची दीक्षा घेतलेले माझे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्पष्टपणे वर्णन करतात. आत्ता प्रत्येकाने गुगलला सर्च करा, नाही सापडलं तुम्हाला, नाही मी पुरावे देतो. जर संभाजी महाराज स्पष्टपणे सांगतात की माझे वडील कट्टर हिंदुत्ववादी होते, मग आईला गायचं ऐकायचं, संभाजी महाराजांचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं? छावा चित्रपट पाहिल्यानंतर अख्खा हिंदुस्थान जागा झाला. आम्ही किती प्रचार प्रसार केला असता छत्रपतींचा तरी झालं नसतं. एका चित्रपटाने करून दाखवलं तेवढ्यापुरती पिटली. 2 महिने माणसं परत थंड झाली. त्यात तुमचं दोष नाही, कोणी आला पाहुणा काय करणार महाराज? थंडा गरम कान फाटला पाहिजे, थंडा गरम. हे थंडा गरम महाराजांच्या काळात नव्हतं. थंडाही नव्हतं, गरमही नव्हतं. आमची हिंदूंची काय पहिचान होती? काय पाहुणचार काय होता आमचा? तुम्ही बघा संतांची चरित्र पहा, छत्रपतींचे चरित्र पहा, जिथे पाहुणचाराचा उल्लेख येतो ना तिथे एक वस्तू सांगितली जाते, गुळपाणी. हा पाहुणचार होता आमचा. इंग्रजांनी फुकटच्या आणून दिला आम्हाला, आम्ही दिवस 4-4 वेळा प्यायला लागलो. आम्हाला वाईटाचं आकर्षण पटकन निर्माण होतं. चहा म्हणजे स्लो पॉइझन आहे, तरी पण लोक हाणतातच. आता इथून उठले म्हणजे महाराजाचा काय चहा घ्यायला म्हणतात, आमच्या डोक्यातच बसले चहा 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 चहा. तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं युक्त आहार विहार नियम इंद्रियांची दाखा. काय खावं काय खाऊ नये महाराजांनी स्पष्टपणे आदेश दिला आम्हाला, तरी आम्हाला तर पुढं नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, धर्माची तर अडचण निर्माण झालेलीच आहे, पण आमचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलं. आता या दादांचं जे जाणं झालं अटॅकमुळे झालं, माणसं धकाधकीच्या जेवणामध्ये स्वतःच्या शरीराकडे पाहायला विसरलं. मी ते नेहमी सांगणार महाराज, माणसं 50 क्रॉस होईपर्यंत शरीर धोक्यात घालून पैसा कमवतात केले, थांबतात का 50 पर्यंत? पण 50 नंतर कमवलेला पैसा घालून शरीर सांभाळण्यात खर्च करतात. ही वस्तुस्थिती आहे की नाही मला सांगायचं. वाटझाली जेवावं कसं, काय खावं काय खाऊ नये हे सुद्धा सांगण्याची गरज निर्माण झाली. 8च्या नंतरचं भोजन आमच्या हिंदू संस्कृतीनं आमच्या शास्त्राने सांगितलंय का ते राक्षसी भोजन आहे. तरी तुम्ही नाशिक फाटा टू आळे फाट्यापर्यंत रस्त्याला जर पाहिलं 12 वाजल्या तरी धाबं चालूच असतात. असं माणसं खातच असतात. कवा खावं हे सुद्धा कळत नाही माणसांना. का खाता मला त्याच्याशी काही घेणं नाही हो. सध्या एक लक्षात ठेवा,
इथं मी एवढा पोट तिडकीनं का बोललो लक्षात ठेवा. आज आमच्यावर जी वेळ आली आहे ती समजून घ्यायला जर उशीर झाला तर मात्र उद्याचा दिवस अवघड आहे, लक्षात ठेवा. जेवणामध्ये तर तुम्हाला आता जोर गाताना जर श्रद्धांजली व्हायची असेल ना, मी जगेल तर राष्ट्रासाठी जगेल, जगेल तर धर्मासाठी जगेल, हा छत्रपतीने मला दिलेला मूळ मंत्र आहे. तो मूळ मंत्र मी जगवणार, वाचवणार, टिकवणार. आणि तो जर नाही टिकवला तर पुढची पिढी आम्हाला शिवाय शाप दिल्याशिवाय राहणार नाही. दिलं तर महाराजांना विचारायचं, पण आम्हाला टिकवता आलं नाही. आणि जेव्हा इथवर येईल ना आम्ही फक्त एकच म्हणू शकतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला आहे, एवढंच करू शकतो. आज ईशान्येकडचे लोक म्हणतात त्यांना काय आता छत्रपती, ते म्हणतात राजा तुम्ही आमच्याकडे जन्माला आहे का, इथवर आले सगळं. आपण ती याची वाट पाहू नये, लक्षात ठेवा. एक ठामपणे सांगतो तुम्हाला, जो धर्म कार्य करत असेल नाही तर त्याला बळ द्या, आणि नसेल त्याला बळ द्यायचं देऊ नका, पण आडवं सुद्धा जाऊ नका. जर बळ द्यायचं नसेल तर नका देऊ, पण त्याला आडवं जाऊ नका, गप मारा, तशी तुमची अडचण आहे. आणि ज्याला हिंदू धर्माच्या चाली रीती रिवाज जर मान्य नसत त्याने आमच्या धर्मात राहूच नये, त्यांनी स्वतःची सुनता करून घ्यावी, धर्म सोडावा, तशी तुझी अडचण आहे. आम्हाला काही गरज नाही त्याची, स्पष्टपणे त्यांनी आमचा धर्म सोडावा, मोकळा करावा आम्हाला. कारण तुम्ही नालायक वागल्यानंतर बाकीच्या तुमच्या धर्माचा तो नालायक होतो. असले आमच्याना सोपे येत नाही. जो आमचा कट्टर आहे ना, ज्या आमच्या धर्माबद्दल अभिमान आहे, हिंदू धर्मावर टीका करणारी माणसं बाहेरच्या धर्मातली येतात, आपली जग ना. मग तू बाबा पहिले तू सुलता करून घे, तू आम्हाला मोकळं कर, मग तुला काय बोलवायचं ते बोल, मग काय गरज नाही त्याची आम्हाला. आणि म्हणून एक सांगतो तुम्हाला की बस आता 5 वर्ष झाले बरीचशी मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाला या ठिकाणी श्रद्धांजली त्या ठिकाणी समर्पित करायची आहे. आमच्या स्वराज्य संघ परिवाराचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या स्वराज्य संघाचे राष्ट्रीय सचिव आदरणीय होनाजी बांगर साहेब आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब दिघे सर आहेत, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा संघटक डॉक्टर विशाल आमले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अनिल शेठ रोकडे आहेत, त्याचप्रमाणे संतोष पारदे जिल्हा समन्वयक पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष विशालजी दिघे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे दीपांशु खादेशे जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित आहेत, सुरस मस्करे, सुरेश अनगडे, बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, प्रकाशक निहरकर आहेत. खूप सारे मान्यवर आमच्या स्वराज्य संघाचे पदाधिकारी या ठिकाणी का उपस्थित आहेत, त्यांचं एक आमची घटनाच अशी आहे की आमच्या स्वराज्य संघ परिवाराचे कोणाच्याही घरी सुखाचं दुःखाचं काही नियोजन असू दे, सगळेजण त्या ठिकाणी त्या त्या विभागाचे प्रमुख कार्यकर्ते आपल्या कुटुंबातलं आपल्या परिवारातली ही दुःखद घटना आहे असं समजून त्या दुःखात सहभागी होण्यासाठी येत असतात. आणि म्हणून या दादांना आपल्या उपस्थितांच्या वतीनं आणि आमच्या स्वराज्य संघ परिवाराच्या वतीनं शिवनेरी पुरंदर पालखी सोहळ्याच्या वतीने श्रद्धेने श्रद्धांजली, आदराने आदरांजली व्यक्त करतो आणि सगळ्या या ठिकाणी पूर्ण राम देतो. कुंडली ज्ञानदेव पंढरनाथ मावळे ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हर हर महादेव, विठ्ठल धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. ते विश्वविक्रमी कीर्तनकार हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर, सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान हरिभक्त परायण नारायण महाराज चव्हाण यांनी त्यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा. खरं तर आज या ठिकाणी कैलासवासी गोरक्षी जिजाबा चव्हाण वय वर्ष 57, वार बुधवार दिनांक 27/8/2025 रोजी सकाळी 9:30 वाजता त्यांना देवाज्ञा झाली. आणि आजचा त्यांचा दशकिरीचा हा 5वा दिवस.
तर त्यांच्या पाठीमाग फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये पत्नी रेखणाने असतील, एक मुलगा ओंकार असेल, मुलगी सायली असेल, असा हा परिवार. त्याचबरोबर 4 भाऊ, त्यामध्ये पाराजी जेहाबा चव्हाण असतील, किसन नाना असतील, देवराम नाना असतील आणि आपल्या श्रीकुलस्वामी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक नवनाथ जिजाबा चव्हाण सर असतील. पुतणी आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, असा फार मोठा परिवार खरं तर त्यांच्या माग या ठिकाणी आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आताच, कारण काही माणसं ही अशी असतात की ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, ह्या गोष्टी अशा उगाच मनात आणून होत नसतात. त्याला काहीतरी अंगभूत गुणच लागतो, तेव्हा त्या गोष्टी होत असतात. त्यामध्ये त्यांचं सुरुवातीचं खरं पाहिलं तर काही काळ हा मुंबई या ठिकाणी गेला. त्यानंतर मधल्या काळामध्ये एक 8-10 वर्ष मला वाटतं या ठिकाणी शेती व्यवसाय ते करत होते. आवर्जून सांगायचं तर शेती व्यवसाय या ठिकाणी करत असताना गावाला आल्यानंतर या ठिकाणी कोणता कार्यक्रम असो, कोणतं काही असो, त्या ठिकाणी हे गोरखनाना आवर्जून हिरिरीने त्यामध्ये सहभागी असायचे. मग त्यामध्ये सप्ताह सण, यात्रा असतील, कारण की कार्यकर्ता हा गुण त्यांच्यामध्ये खरं पाहिलं तर अतिशय पहिल्यापासून होता. आणि म्हणूनच त्यांनी चाकण या ठिकाणी गेले असताना सुद्धा ते असतील, त्यांचा मुलगा असेल, ते स्वराज्य संघाचं काम त्या ठिकाणी करत होते. परिवाराबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी पाराजीनाना खरं तर थोडीशी तब्येत नादुरुस्त असल्याने घरी असतात. 2 भाऊ मुंबई या ठिकाणी असतात. आणि या ठिकाणी खरं तर ज्यांची आज शिक्षण क्षेत्रामधून निवृत्ती झाली, त्यांचे बंधू एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते आज या ठिकाणी रिटायर होऊन खरं पाहिलं तर या ठिकाणी आपलं आत्ताही या ठिकाणी 15 ऑगस्टला म्हणजे कोणत्याही गावातला कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असला तर त्यांचे बंधू नवनाथ सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. आणि असं हे कुटुंब, आणि या कुटुंबातील आज गोरखनाना गेले, त्यांच्या जाण्यामुळं या कुटुंबाला, नातेवाईकाला, ग्रामस्थांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामधून सावरण्याची ताकद परमेश्वराने या परिवाराला द्यावी. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीनं प्रार्थनीय स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्या विठ्ठलवाडीचे सरपंच किरण भाऊ चव्हाण यांनी आपली या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. पवित्र मेनामाईच्या तीरावर दुःखित अंतकणाने जमलेले कैलासवासी गोरक्ष जिजाबा चव्हाण या नानांच्या चैत्रविधीच्या निमित्ताने सर्व अपतेष्ट, नातेवाईक, ग्रामस्थ अतिशय मोठ्या संख्येने जमलेले आहेत. या नानांचं गणेश भाऊंचं एक सांगायचं राहिलं तर हे नाना एक शाखा प्रमुख म्हणून, संघटक म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्यांचाच वारसा त्यांचा मुलगा सोन्या या ठिकाणी चालवित आहे, असं गणेश भाऊंनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. मी सर्व ग्रामस्थ आणि त्यांचे सर्व अपतेष्ट, या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी भरपूर आहेत, त्या सर्वांच्या वतीनं या नानांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. रामकृष्ण. काही पाहुणे मंडळीला विनंती आहे की कोणाला या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर कृपया या ठिकाणी यायचंय. त्यानंतर
या ठिकाणी ॲडव्होकेट ऋषिकेश कड साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या. दुःखद अंतकरणाने उपस्थित सर्व पाहुणे, स्नेही, आणि आज आपण या ठिकाणी आमचे काका कैलासवासी गोरक्ष जिजाबाद चव्हाण यांचं गेली 5 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. खरं तर हे दुःख खूप मोठे, हे सहजासहजी पसणारं नाही. गेल्या 5 दिवसांपूर्वी गेले 5 दिवस काका एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते आणि एका छोट्याशा आजाराने काकांना ग्रासलं होतं. एका छोट्याशा आजाराने ग्रासलेलं असताना हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना काकांना अचानक अटॅक आला आणि त्यामध्ये काकांचं दुःखद असं निधन झालं. आणि त्यांचा मुलगा ओंकार आमचा जवळचा सहकारी. गेले अनेक दिवस, अनेक वर्ष काका आणि त्यांचा परिवार आमच्या चाकण गावामध्ये आहे. काकांच्या स्वभावाबद्दल जर काकांच्या स्वभावाबद्दल जर सांगायचं झालं तर काकांचा स्वभाव अतिशय स्वाभिमानी, म्हणजे स्वाभिमानाने आयुष्य कसं पुन्हा दुखायचं नाही असं आयुष्यात आम्ही काकांकडून शिकलेलो आहे. आणि मी काही जास्त काही बोलणार नाही. आमच्या कड परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचं ऋण व्यक्त करतो आणि काकांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. धन्यवाद. यानंतर श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय निमसे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या. अण्णा काय आले सर, 1 मिनिट, लाईट येईल चालू. आज मशीन नाही चालत. 1 मिनिट सर, 1 मिनिट. त्यांनी अगोदर आज या विनानदीच्या तीरावर गोरक्ष जिजाबाद चव्हाण यांच्या दसरीच्या निमित्ताने आपण सर्व जमलेलो आहोत. गोरक्ष नानाबद्दल सांगायचं तर चव्हाण सर हे गेले 25 वर्ष आमच्याबरोबर कुलस्वामी माध्यमिक विद्यालयामध्ये काम करत होते आणि त्यांचे हे धाकटे बंधू, त्यांचा नेहमी संपर्क यायचा, बोलणं व्हायचं. खरोखरच त्यांचा स्वभाव अतिशय स्वाभिमानी होता आणि अचानक त्यांना आपल्यामधून जावं लागलं. हे फार मोठं दुःख त्यांच्या सर्व कुटुंबाला झालेलं आहे. त्यांच्या या दुःखामध्ये कुलस्वामी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट, कुलस्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांचे सर्व स्टाफ यांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर श्री दशरथ किसन खाडे सर यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या. सर या 2 मिनिटे पटकन. पवित्र मीना नदीच्या तीरावरती माझे मित्र, बालमित्र गोरक्ष जिजाबाद चव्हाण यांच्या दसऱ्याच्या निमित्तानं आणि चव्हाण परिवारावरती अतिशय
मनापासून प्रेम करणारे सर्व पै पाहुणे, सगळे सोयरे आणि विशेषतः गोरक्ष ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणचे स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण परिवार. गोरक्षाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर माझा अतिशय लहानपणापासूनचा बालमित्र. गोरक्ष आणि माझं शिक्षण 1ली ते 4थी विठ्ठलवाडीमध्ये झालं आणि 5वी ते 7वी या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि 8वी आणि 9वी 10वी सावरगावला संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये झालं. असा 10 वर्षाचा आमचा शैक्षणिक प्रवास. या प्रवासामध्ये आम्ही संगती जायचो, संगती यायचो. अतिशय चांगल्या प्रकारचा मला जवळून गोरखचा अनुभव आहे. महाराजांनी दसऱ्याच्या निमित्ताने अतिशय प्रकटपणे प्रबोधन केलेले आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं, देव देश धर्म मानून जगले ते शिवाजी महाराज आणि देव देश धर्म मानून ज्यांनी मरण पत्करले ते संभाजी महाराज. या शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आपण या ठिकाणी सगळे जमलेलो असताना अतिशय सुंदर आणि मार्मिक प्रखरपणे त्यांनी मार्गदर्शन केले. निश्चित याचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तर मला वाटतं गोरक्षाला ही श्रद्धांजली ठरेल. माणसाला सांगायला अतिशय सोपं असतं. रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की जॉय अँड वू आर वेल फाईन. याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, आनंद आणि दुःख हे सुंदर रेशमी धाग्यामध्ये एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. सांगायला सोपे, ऐकायला सोपे, परंतु प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरायला अवघड आहे. अशा पद्धतीने हा माझा बालमित्र गोरक्ष 57व्या वर्षी जातो. त्याचा आणि माझं वय अगदी सारखं आहे. खर तर भारतीय माणसाचं सरासरी आयुर्मान म्हटलं तर अजून गोरक्ष कदाचित 15-20 वर्ष जगला असता तर हा आमचा पुतण्या सोन्या आणि ती मुलगी यांना निश्चित हातभार लागला असता आणि अनुभवाचं मार्गदर्शन मिळालं असतं. माझे मित्र यांनी चव्हाण सर यांनी अतिशय कुटुंबाला दिशा देण्याचं काम केलं, परंतु दुर्दैवाने गोरखला अतिशय अल्पावधीत म्हणजे कमी वयामध्ये मृत्यू आला. निश्चित ही चव्हाण परिवारावरती एक मोठी दुःखाची झळा आहे. मला खात्री आहे परमेश्वर ह्या सर्वांना अगदी शक्ती देईल आणि ह्या दुःखातून सावरेल. याबद्दल अशी मी परमेश्वराला प्रार्थना करीन की हे ईश्वर त्यांना तशी पुस्तकाची शक्ती देईल आणि निश्चित सोन्या हा स्वराज्य संघामध्ये दिगेच मला खात्री हा वडिलांप्रमाणे चांगलं काम करीन. अशा प्रकारचे 2 शब्द मी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर श्री रामदास सकाराम अभंग या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. त्यानंतर श्री यशवंत गंगाराम चव्हाण माजी सरपंच सुराळे हे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. आता जनजीवन प्रबोधन सेवा झाली. शिवप्रेमी बांगर महाराज त्या ठिकाणी ज्याची दसक्रिया संपन्न होते ते आमचे बंधू गोरक्ष चव्हाण. आज जसं पाहिलं तर ह्या तरुण वयामध्ये या परिवाराला सोडून गोरख निघून गेला. त्यामध्ये सावकारदादा, त्याचप्रमाणे किसन, देवराम आणि नवनाथ आणि हे गोरख असे 5 बांधवांचं कुटुंब आयुष्य जगत असताना त्या ठिकाणी गोरखने कधीही नाते संबंध तोडले नाही. किती आजारी जरी असला, कालदरला जात असताना त्या ठिकाणी भेटणं आणि मग पुढे जाणं अशा प्रकारचा असणारा हा गोरख त्या कुटुंबातून गेला.
माझ्या आई सकट असणाऱ्या 3 मावशांमध्ये असणारी 2 नंबरची मावशी आणि तिथे चिरंजीव. आज माझी आई पण नाही, माझ्या मावशा पण नाही. माझ्या आयुष्यामध्ये ज्याने मला संस्काराची शिदोर दिली तसे माझे वडील, आई, सर्व असणाऱ्या माझ्या बहिणी. कारण आयुष्यामध्ये ताकद देत असताना, दहशत ठेवत असताना आमचे बारके मामा नेहमी आमच्या सर्व भावनांवर नेहमी दहशत ठेवायचे. कोणाला जरी काही झालं तरी मामा लगेच, मी जरी राहायला गावात असलो तर मामा असणारे पराळीवर त्या ठिकाणी धावत येऊन काय झालं विचारपूस करणारे मामा आज नाहीये. मावशा नाहीये, आई वडील नाहीये. याचं दुःख आयुष्यामध्ये मला आहेच. त्याप्रमाणे नवनाथ यांना, बाकी सर्व भावंडांना आहे, बहिणींना आहे. त्या दुःखामध्ये वैयक्तिक माझा चव्हाण परिवार, त्याचप्रमाणे माझ्या समोर आलेले दत्तू मातेले, त्याचप्रमाणे गीताराम मातेले, महादेव मातेले, त्याचप्रमाणे वसंतराव मातेले, पुढचे व्यापारी जिजाभाऊ शेठ मातेले, त्याचप्रमाणे जगन्नाथ वळसे, त्याचप्रमाणे उत्तम लांडे, मोहन खंडागळे, बाबू गोरडे, सुभाषजी सोलाड, जगन्नाथ वळसे आणि खंडागळे परिवार या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार, आपला माणूस शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे कुलस्वामीचे संचालक, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्याचप्रमाणे कुलस्वामीचे उपाध्यक्ष संतोष शेठ चव्हाण यांच्या वतीनं मी परमेश्वराला विनंती करेन की परमेश्वरा हे गोरखला आपल्या चरणाजवळ चांगली जागा द्यावी, अशी या ठिकाणी प्रार्थना करून थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. धन्यवाद दादा. यानंतर या दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित साहित्य लोणकर असतील, ऋषिकेश खांडेवराड असतील, मयूर डप्पळ, अनिकेत शेडगे, त्याचबरोबर श्री जिजाभाऊ शेठ मातेले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं डॉक्टर विशाल आंबले, जिल्हा संघटक, स्वराज्य संघ, महाराष्ट्र राज्य. दुःखीत अंतकरणारे जमा असलेले चव्हाण कुटुंबियातील सर्व नातेवाईक, सर्व आप्तेष्ट, सर्व मित्रमंडळी, आज गोरक्ष चव्हाण या काकांना आपल्याकडे जाऊन 5 दिवस झाले. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे. मी बऱ्याच दृष्ट्या पाहिलं, पण हा कागद स्पर्शाचा सोहळा पहिल्यांदा पाहिला काही आज कावळेच कावळे. काकांचा मुलगा ओंकार हा आमच्या स्वराज्य संघाचा हनवणारे कार्यकर्ता. कुठलीही मोहीम असू द्यात, गड स्वच्छता मोहीम असू द्यात, आमचा पालखी सोहळा असू द्यात, ओंकार हा प्रत्येक कार्यात नेहमी अग्रेसर असतो. असो काग स्पर्श झालेला आहे, जास्त बोलणे उचित ठरणार नाही. चव्हाण काकांना माझ्या संपूर्ण स्वराज्य संघाच्या टीम कडनं, आमचे स्वराज्य संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, तसेच तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अशी सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या सर्व टीमच्या वतीने या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर पाहिलं तर शेवटची श्रद्धांजली या ठिकाणी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय बाबासाहेब दिघे साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या. पवित्र मीना नदीच्या तीरावरती दुःखित अंतकरणे उपस्थित सर्व मायबाप सज्जन हो. आज या ठिकाणी कैलासवासी गोरक्ष दादा यांचा आज दशक्रिया विधी. 5 दिवसापूर्वी या ठिकाणी
दादा मला सोडून गेले. त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले, परंतु आमच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी यश आलं नाही. आणि हा आमच्या परिवारावरती एक फार मोठा आघात या ठिकाणी आम्हाला सहन करावा लागला. दादाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर दादांचा चिरंजीव ओंकार हा स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य की जी राज्य लेवलला गडकिल्ले संवर्धन किंवा पालखी सोहळा असेल यामध्ये स्वराज्य संघ काम करत असतो. ओंकार हा या ठिकाणी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा सहसंघटक म्हणून या ठिकाणी आमच्याबरोबर गडकिल्ले संवर्धन असेल या ठिकाणी आमच्याबरोबर हिराऱ्याने काम करतो. या ठिकाणी ओंकारच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर गड किल्ल्यावरती कुठली स्वच्छता मोहीम असेल यामध्ये सर्वात मोठा हिराऱ्याने जर काम करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी ओंकार हा लीडिंग मध्ये काम करतो. कुठे गड किल्ल्यावरती असे अनुचित प्रकार जर होत असतील तर आमची एक ठोक मोहीम असते. या ठोक मोहिमेमध्ये माझ्याबरोबर अतिशय हिराऱ्याने जर काम करत असेल तर ओंकार या ठिकाणी काम करतात. बरेचसे मंडळी या ठिकाणी आहे किंवा आमचा गड शिवनेरी ते गड पुरंदर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांचा भेट पालखी सोहळा असतो. आणि गड शिवनेरी पासून तर गड पुरंदर पर्यंत या ठिकाणी जो पालखी सोहळा असतो 5 जानेवारीला या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होतं आणि 9 जानेवारीला पालखी पुरंदर गडावरती पोहोचते. त्या ठिकाणी ट्रॅफिकची फार मोठी समस्या असते. या ठिकाणी आमची ओंकारच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पूर्ण टीम आम्ही एकाही पोलिसाला ट्रॅफिक हवालदारला या ठिकाणी शक्ती वाजवून देत नाही. पूर्णपणे ट्रॅफिकचं काम जर कोण करत असेल ओंकार आणि ओंकारची टीम या ठिकाणी काम करते. या ठिकाणी खरोखरच अतिशय दुःखाचा प्रसंग आहे. या ठिकाणी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी 3 वर्षापूर्वी या ठिकाणी विश्वविक्रम नोंदवला ज्याची गणेश बुकामध्ये नोंद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एकच अभंगावरती या ठिकाणी सलग 12 तास 20 मिनिटं या ठिकाणी कीर्तन केला आणि एक विश्वविक्रम केला. आज महाराजांची या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित झाली. काकस्पर्श झालेला अधिक बोलणं उचित नाही. या ठिकाणी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर आवटे परिवार असन, हडवळे परिवार असन, थोरवे परिवार असन, शिंदे परिवार असन, कामगावचे गाडे असतील, उचिरचे नवले परिवार असल, खंडावळे परिवार असेल, बाबुराव वहिले चेअरमन, त्याचबरोबर राहुल शेठ मातेले असतील, या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली समर्पित. त्यानंतर या ठिकाणी या नानांच्या जाण्यामुळं या ठिकाणी काही शोक संदेश या ठिकाणी प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडद मुख्याध्यापक निमसे सर असतील, सर्व अध्यक्ष असतील, त्याचबरोबर वडद विद्युत कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन मल्हारी चव्हाण असतील, व्हाईस चेअरमन विक्रम चव्हाण असतील, सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर श्री संतोषदादा चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, माजी उपाध्यक्ष श्री कुलस्वामी सोसायटी, त्याचबरोबर सरपंच सुनील चव्हाण असतील, संपूर्ण या ठिकाणी आपल्या वडद विभागातील ज्येष्ठ नागरिक संघ असेल, विविध संस्था असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत वडद, ग्रामपंचायत विठ्ठलवाडी या सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी शोक संदेश प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या परिवाराच्या वतीनं काही देणग्या या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडी 500 रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद 500 रुपये, स्मशानभूमी सुशोभीकरण 500 रुपये, श्री कुलस्वामी खंडराय देवस्थान 500 रुपये,
अंगणवाडी 500 रुपये, त्याचबरोबर उज्ज्वला संतोष खंडागळे महादेव मंदिरासाठी 500 रुपये, शुभांगी सुनील कंसे महादेव मंदिरासाठी 500 रुपये, त्याचबरोबर दीप्ती सुशांत जाधव विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 500 रुपये, निकिता गणेश डुबरे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 500 रुपये, त्याचबरोबर दीपाली अर्जुन हडवळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 500 रुपये. यानंतर या ठिकाणी हरिभक्त परायण नारायण महाराज चव्हाण हे थोडक्यात या ठिकाणी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील आणि तदनंतर या कुटुंबाच्या वतीनं या नानांचे बंधू नवनाथ सर या ठिकाणी ऋणनिर्देश करतील आणि तदनंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. का झाकरिया घटीचा दिवा नेनीचे काय झाला केव्हा या जागी पांडवा ठेवली. पवित्र अशा या गंगामाईच्या तीरावर आणि अबडद गावच्या वैकुंठ धामामध्ये कैलासवासी गोरक्ष जिजाबा चव्हाण वय वर्ष 57 यांना याच्या अवध जगाच्या प्रांगणामध्ये आपली शारीरिक यात्रा संपून 5 दिवसाचा कालक्रमण झाला. हिंदू शास्त्र रीतिरिवाजाप्रमाणे जो जीव या जगाच्या प्रांगणामध्ये पाप पुण्यात मानवी शरीर धारण करून आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या शरीरावरती जे 16 संस्कार पार पाडले जातात त्यामधील एक शेवटचा जो संस्कार आहे पिंडदान विधी तो या ठिकाणी पार पाडला. त्या निमित्तानं आमचे पारमार्थिक प्रेमी परमश्रेय आदरणीय शिवव्याख्याते बाजीरावजी महाराज बांगर यांचे प्रवचन सेवा पार पडली. प्रवचन सेवेमधून त्यांनी खूप काही आपल्याला सांगितले. आता हे किती जण ते उराची बाळगून जीवन जगतील हे मला माहित नाही, कारण कसं आहे आपली ही जी भूमी आहे ही भूमी पवित्र आणि पावन पुण्यशील आहे. छत्रपती शिवरायांच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्व जन्माला आलोय, पण आपल्याला अजूनही कळालं नाही का ही भूमी आणि ही माती, या मातीला राजा दिले, या मातीला संत दिले, सर्व काही दिलेलं आहे, पण आपण त्या मातीलाच विसरलो. त्याच्यामुळे आपण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही हे मला माहित नाही, हे मला माहित नाही. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी प्रवचन सेवेमधून गोरखचं वर्णन केलं. त्यांचा मुलगा आहे ना ओंकार, पहा तसं पाहायला गेलं तर दुःख आहे आज त्या कुटुंबाला. 5 भाऊ होते, एक निघून गेला. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचं जाणं झालं. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, निवृत्तीदादा होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठ निघून गेले. तसं आज या कुटुंबाचं झालेलं आहे. ज्येष्ठ 4 भाऊ आहे, गोरख गेला त्यांच्यामधला, दुःख होणं साहजिक आहे. पत्नी आहे, एक मुलगा एक मुलगी, मोठा परिवार. पण जाता जाता सांगून जाईल का जरी गोरख या ठिकाणी शाळा शिकला, कराडे सरांनी सांगितलं आम्ही दोघे समावेश शाळा शिकलो, परंतु प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. त्या प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला आपलं जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. तुम्ही शिक्षक झाला, गोरखने काही दिवस काळ्याची सेवा केली, मुंबईला गेला, कार्यरत राहिला, पुन्हा शेतीवर आला, नंतर चाकणला गेला आणि इथं सांगितलं गेलं स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं त्या छत्रपती शिवरायांचे काही कार्यकर्ते जे मंडळी इथं उपस्थित आहेत साहेबांनी सांगितलं, बऱ्याच मंडळींनी सांगितलं. पण एक सांगू का, तुम्ही किती सेवा केली, किती जगला याला महत्व नाही, परंतु छत्रपतींच्या कार्याला अनुसरून ओंकारनी आज जो काही पवित्र उचललेला आहे, मी म्हणतो तो नोकरीपेक्षा श्रेष्ठ आहे हे मानावंच लागेल. नोकरी आपण पैशासाठी करतोय, मानापणासाठी करतो, इथं कसला मान आहे ते. पण एक कुठेही ना तुम्ही साहेबांनी सांगितलं पोलिसांची गरज लागत नाही, पुढे शिट्टी वाजत नाही, बरोबर. हे त्यांची जी टीम आहे ही टीम करते. हे त्या आई वडिलांनी दिलेलं आपल्या लेकराला शिक्षण आहे, लक्षात ठेवा. बांगर महाराज, तुम्ही आणि मी आपण खांद्याला खांदा लावून संप्रदायामध्ये कार्यरत आहोत, परंतु
मी बरेच वेळा आमच्या बंधुरांनी तर मला विचारलं प्रवचन, तर म्हटलं शिव व्याख्याते छत्रपतींच्या संदर्भामध्ये त्यांनी पूर्ण इतिहास वाचलेला आहे आणि त्याच्यावर ते बोलतात म्हटलं. त्यांनी मग सांगून गेले मी शिवरायांबद्दल बोलत आणि वारकरी संप्रदायाबद्दल सुद्धा बोलेल, पण वारकरी संप्रदायामध्ये आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार गावोगाव जातात, सप्तामध्ये दसक्रियेमध्ये 5.5 महिने वर्ष साध्य प्रवचन करतात, कीर्तन करतात, प्रबोधन करतात, पण किती लोक अंगीकार करतात? अहो कोणीच नाही. तुम्ही सांगितलं गंध लावणे, टिळा, माळ वगैरे वगैरे याचं काही कुणाला ज्ञान नाही, याचं काही कुणाला नाही. देश धर्म देव धर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. विषयाने प्रत्येक जीवाला काय केलंय? गिळंकृत केलेलं आहे आणि गिळंकृत केल्यामुळे माणुसकी आणि धर्म विसरलेला आहे. महाराजांनी प्रमाण दिलं काय? धर्माचे पालन. पण कधी प्रमाण दिलं? का छत्रपती आणि जिजाऊंचं संभाषण आणि छत्रपतींवरती प्रसंग ओढवला. विचारायचं कोणाला तर गाथा आहे, गाथा. गाथा आपला माता साफ करतोय, पण आपल्याला गाथाही कळत नाही, माताही कळत नाही. बस आलोय, जगायचंय, जगतोय असो. गोरख गेलेला आहे, कुटुंबाला दुःख आहे, तुम्हाला दुःख आहे, नवीन तर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दुःख आहे. ओंकारला मी विनंती करीन, वडील गेले मान्य आहे, परंतु खचून जायचं नाही. जो पवित्र तो उच्चा नाही ज्यांच्या माध्यम. आणि हे सांग कसं रे तुम्हाला, हा संगतीचा प्रभाव आहे. संगतीचा संगत मत करना खोटी दुनिया झुकी है उल्टी. संगत गदे की करे तो 2-2 लाथे मिलेंगे, साधू की संगत करे तो बडत बडत जाय. लक्षात ठेवा, त्याला संगत चांगली असावी लागते. आणि ओंकारला संगत चांगली लागल्यामुळं आज त्याचं इथं प्रत्येकाने नाव काढले. नाव आपल्याही मुलाचं नाव काढावा असं वाटतं ना, तर आपण तसं जगावं. असो, या कुटुंबाच्या दुःखामध्ये सर्व तुम्ही मंडळी उपस्थित जे काही त्याच्या दुःखामध्ये सामील झालात, मी त्या कुटुंबाच्या वतीनं तुमचं ऋण व्यक्त करतो. वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असताना गोरख बऱ्याच वेळा मला वाटतं माझ्या कार्यक्रमाला माझ्या बरोबर बऱ्याच वेळा मला भेटला. म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जुन्नर आंबेगाव खेड तालुका गुरुवर्य कोंडाजी बाबा, वाजवणे बाबा, साहब बाबा, पायी पालखी सोहळा, चिखलगाव ते त्र्यंबकेश्वर या कार्यकारिणीच्या वतीनं सचिव या नात्यानं, त्याचप्रमाणे अखिल भारतीय वारकरी मंडळ मर्यादित पुणे जिल्हा आरोग्य समिती सचिव या नात्यानं मी या गोरखला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. सर्वांना एकदा सर्वांच्या वतीनं गोरखला भावपूर्ण श्रद्धांजली, सर्वांचं ऋण व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. या खरं पाहिलं तर कैलासवासी गोरक्षी जिजाबा चव्हाण यांच्या स्मरणार्थ इच्छापूर्ती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा वडद असेल, विठ्ठलवाडी असेल या शाळांसाठी वह्या वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता या कुटुंबाच्या वतीनं या गोरखनाथांचे बंधू श्री नवनाथ सर या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतील आणि या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी पाचायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल. त्याचबरोबर या परिवाराच्या वतीनं जो या ठिकाणी अन्नप्रसाद केलेला आहे त्या अन्नप्रसादाचं सेवन प्रत्येकाने करावं अशी कुटुंबाच्या वतीनं आपण सर्वांना विनंती. पवित्र अशा मीराबाईच्या तीरावर दुःखित अंतःकरणाने जमलेले सर्व बळी पाहुण्याकडे आहेत. माझे बंधू गोरक्षी जिजाबा चव्हाण यांचं दुःख झालं, दुःखद असं निधन झालं आणि चाकण खेड आंबेगाव तालुक्यातून
स्वराज्य संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित राहिलेकडे आहेत, त्यांचं मी जर आभाराकडे मानतोच. सर्व ग्रामस्थ पै पाहुण्याचा एक आभार मानतो. परंतु महाराज काही गोष्टी सत्य सांगणं हे तेवढंच या ठिकाणी आहे जरुरी सगळं असतं. मी खरोखर एकडे सांगतो आणि त्याचा साक्षीदार एकडे माझे बंधू एकाकडे आहेत की गोरक्ष या ठिकाणी जवळजवळ पण सांगितलं आहे त्याचे 2 वेळा ज्यावेळेला ऑपरेशन झाले असताना त्यांची पत्नी माझी आमची रेखा नानी तिने अखंडपणे या ठिकाणी आहे 15 दिवस दवाखान्यामध्ये या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महाराजांची सेवा केली आणि कुठल्याही पद्धतीनं आमच्या बंधूंना जवळजवळ सांगितलं आहे आजारपणानंतर 2 ते 3 वर्ष या ठिकाणी आहे त्या मातेनं स्वतः कष्ट करून त्या ठिकाणी आहे पतीची सेवा करण्याचं काम आहे, पती धर्म पाळण्याचं काम केलं. त्याचबरोबर ओंकार याकडे असेल बोलण्याकडे जायला अतिशय सोपं वाटतं, परंतु करणं फारसं अवघड वाटतं. 2 ऑपरेशन मध्ये आहे जवळजवळ आहे 6 ते 7 लाख रुपयाचा खर्च तर त्या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि त्याची पत्नी आमची वैष्णवीता याकडे असेल ही नाही काही सेवा केलेली याकडे आहे. मुलगी याकडे साहित्य याकडे असेल आमचा मुलगा याकडे प्रदीप याकडे असेल किंवा अक्षय याकडे असेल गणेशाकडे असेल सर्व ठिकाणी परिवारानं आम्हाला सर या ठिकाणी आहे जेवढे या ठिकाणी प्रयत्न करायचे तेवढे या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे. आमचे खारडे सर नेहमी याकडे मला सांगायचे सर तुम्ही या ठिकाणी काळजी घ्या, काळजी सर आटोकाट या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करतो याकडे आहे. आणि अखेरच्या दिवशी सरांनी मला सांगितलं आहे तुम्ही याकडे जा काय करायचं मला याकडे कळवा, परंतु ईश्वरी सत्य पुढे याकडे काही चालत नाही. आणि अशा प्रसंगांमध्ये माझ्या बंधूंचं काय दुःखद निधन झालं आणि या दुःखद निधनामध्ये अनेक समाजातील लोकांनी यथाशक्ती मदत करण्याचं काम सरपंच साहेबांकडे सर्वांनी असले गेलं. आणि म्हणून त्या सर्वांचं ऋण मारणं हेही या ठिकाणी नाही माझं कर्तव्य मानतो. एक गोष्ट काय सांगतो या ठिकाणी आहे सरपंच साहेबांनी सांगितलं ना कशी की आपण या महाराजांकडे सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण काय या ठिकाणी सेवानिवृत्त झाले. माणूस सेवानिवृत्त होत नाही तो सेवेत प्रवृत्त होतो. आणि होत असताना मी माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी आहे अनेक असे काय मोठमोठे कार्यक्रम मी संपन्न केले. यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आहे माझ्या विद्यालयातील सर्व शिक्षकांचा 5 सप्टेंबरला तो शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न केला. माझ्या विद्यालयामध्ये आणि परिसरातील सर्व जे शाळाकडे आहेत शाळेला जो क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव याकडे असतो त्या महोत्सवाला भरीवासिकांनी मदत करण्याचं काम केलं. महाराजांकडे सांगायला काय आहे आनंदही होतो की गुरुपौर्णिमाकडे असं या ठिकाणी आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी स्वतः या ठिकाणी आहे गोरगरीबाकडे विद्यार्थ्यांना जवळजवळ 5,000 रुपयाचे शैक्षणिक साहित्य वाटण्याचं काम केलं. आणि मी आमचे विठ्ठलवाडीचे सरपंच असतील सर्व सदस्याकडे असतील एक सर्वसामान्य शिक्षक आहे त्या सर्वसामान्य शिक्षकाच्या हस्ते ज्या वेळेला आहे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि याचबरोबर त्या कार्यक्रमाचा
मन मोकळे माझे दोन्ही विद्यार्थ्याकडे आहे. अध्यक्षस्थान ज्यावेळी दिलं गेला आणि मी त्या अध्यक्षस्थानावरून त्याकडे सांगितलं होतं माझ्या शाळेतले जे काही विद्यार्थ्याकडे असतील ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मी शिक्षक दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी वाटप करणाऱ्याकडे आहे तो योग त्या ठिकाणी आला नाही. परंतु सरपंच साहेब दोन्ही सरपंच साहेबांना सांगतो तुम्ही ज्या दिवशी याकडे मला सांगता त्या दिवशी ते साहित्य मी या ठिकाणी आहे. तुमच्या शिवाय अर्ध्या ठिकाणी आहे आमच्या शाळेत त्यांना बोलून काशी सराकडे त्यांना बोलून त्या ठिकाणी आपण ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करू. ठीक आहे. सर्व पाहुण्यांनी जो काही अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मी माझ्या ब्राह्मण परिवाराच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आहे आभार मानतो. आणि एकच विनंती असं आमच्या कुटुंबाच्या वतीनं जो काही अन्नप्रसाद केलेला आहे या अन्नप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्या. बरोबर याकडे आपले फक्त 9 वाजलेले आहेत एवढीच याकडे विनंती करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पंचायत